नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजपासून आपण स्टार्ट करतोय 9th स्टँडर्डच्या जिओमेट्रीला आणि जिओमेट्री मधला फर्स्ट चॅप्टर जो की आहे बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री, त्याला आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत. अल्जेब्राचे 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राचे बरेच लेक्चर्स आपल्या या चॅनलवर चालू आहेत. ते लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही ते जरूर बघून घ्या. आजपासून आपण स्टार्ट करतोय जिओमेट्री या पेपरला आणि जिओमेट्री मधला आज आपण चॅप्टर नंबर फर्स्ट जो की बेसिक कॉन्सेप्ट इन जिओमेट्री आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. या चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये आपण थोडे बेसिक जे आपण ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेलं आहे ते थोडं रिकॉल करणार आहोत आणि मग ऍक्च्युअल सिलेबसला आपण स्टार्ट करणार आहोत. हा जो जिओमेट्री हा जो वर्ड आहे, या जिओमेट्री हा वर्डचा मिनिंग जिओ मीन्स अर्थ, मेट्री मेट्रिया मीन्स मेजरिंग. अर्थच्या मेजरमेंटसाठी यूज होणारी आहे जिओमेट्री. आलं लक्षात? जिओमेट्री म्हणजे जिओ मीन्स अर्थ आणि हे जे मेट्री आहे म्हणजेच मेट्रिया म्हणजे मेजरिंग. अर्थच्या मेजरमेंटसाठी यूज होणारी आहे जिओमेट्री. आपण अल्जेब्रामध्ये बऱ्याच वेळेस आपण बघितले नंबर्स असतील आपले, नॅचरल नंबर्स असतील, होल नंबर्स असतील, इंटिजर असेल. आपण कधी नंबर डिफाईन करतो का हो? आपण कधी नंबर डिफाईन करत नाही, कारण की त्या बेसिक गोष्टी आहेत ना. तशाच जिओमेट्रीमध्ये पॉइंट असेल, प्लेन असेल किंवा लाईन असेल. लाईन मीन्स स्ट्रेट लाईन. जोपर्यंत आपण जिओमेट्री स्टडी करतोय, लाईन ह्या वर्डचा मिनिंग फक्त आणि फक्त स्ट्रेट लाईन असतो, एवढं लक्षात ठेवायचं. मग पॉइंट असेल, प्लेन असेल किंवा लाईन असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अगदी बेसिक आहेत जिओमेट्री मधल्या. त्यामुळे आपण लाईन किंवा प्लेन किंवा पॉइंट, लाईन किंवा प्लेन आपण डिफाईन करत नाही, कारण की या काय आहेत? बेसिक आहेत. अगदी 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 बेसिक गोष्टी आहेत. कशामधल्या? जिओमेट्री मधल्या. नेक्स्ट आपण नवीन पॉइंट बघणार आहोत, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट अँड डिस्टन्स. बोर्डवर तुम्हाला एक नंबर लाईन दिसते. त्या नंबर लाईनवर बरेच नंबर्स प्लॉट केलेले आहेत. त्यामधला सपोज करूया आपण हा जो आहे डी काय दाखवतो तुम्हाला? डी हा कुठे प्लॉट केलाय मी? 1 वर प्लॉट केलाय, होय ना? डी हा आपल्याला काय दाखवतो? नंबर लाईनवर नंबर कोणता दाखवतो? 1 दाखवतो. नंबर लाईनवर डी कुठे आहे? तर 1 वर आहे. आपल्याला डी काय दाखवतो? 1 दाखवतो. म्हणजेच काय झाला? 1 हा कोऑर्डिनेट झाला कोणाचा? डीचा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी. 1 इज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी. ई कुठे आहे? ई हा पॉइंट आहे, तो नंबर लाईनवर कुठे आहे? कुठे आहे तो? 3 वर आहे. म्हणजेच काय झाला? 3 हा काय झाला? ईचा कोऑर्डिनेट झाला. 3 इज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई. 3 इज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई. सेम ऍज इट इज. सी काय दाखवतो? सी कुठे आहे नंबर लाईनवर? तर -2 पाशी आहे, होय ना? -2 ला आपण काय म्हटलंय? सी म्हटले. सी कुठे आहे नंबर लाईनवर? तर -2 वर आहे. म्हणजेच काय झाला? सीचा कोऑर्डिनेट -2 आला. -3 हा कोणाचा कोऑर्डिनेट आला? -3 हा कोणाचा आला? बीचा आला. -2 कोणाचा आला? सीचा आला. -3 कोणाचा आला? बीचा आला. आणि -5 हा कोऑर्डिनेट कोणाचा आला? तर पॉइंट एचा आला. आलं का लक्षात एवढं? हा डी आणि ई आहे ना, हा डी आणि ई. हा डी आणि हा ई. ई हा पॉइंट ई डी पासून किती डिस्टन्स वर आहे? पॉइंट ई हा डी पासून किती डिस्टन्स वर आहे? हा 1 आणि हा 2. किती डिस्टन्स वर आहे तो? 2 युनिट डिस्टन्स वर आहे, होय ना? तुम्ही कसं फाइंड आउट केलं? तुम्ही काय केलं? ह्या ईचा कोऑर्डिनेट कोण आहे? 3 आहे आणि डीचा कोण आहे? 1 आहे. 3 - 1 किती आलं तुमचं? 2 आलं. डिस्टन्स काय झालं? डिस्टन्स डी ई काय आला तुमचा? 3 - 1 इज इक्वल टू 2 आला. डिस्टन्स कसा फाइंड आउट केला तुम्ही? नंबर लाईन वरच्या 2 पॉइंट्स मधला जो पॉइंट ई आपल्याला डी पासून ई पर्यंतचा डिस्टन्स काढायचा असेल तर आपण काय केलं? ईचा कोऑर्डिनेट कोण आहे आणि डी चे कोऑर्डिनेट कोण आहे? ऑलवेज काय होतं? मोठ्या कोऑर्डिनेट मधूनच लहान मायनस होतो. तर इकडे कोण होता? 3 होता. 3 मायनस आपला 1 आला. किती आला तुमचा डिस्टन्स? डी आणि ई मधला डिस्टन्स किती आला? 2 आला. म्हणजेच काय झाला? लेंथ डीई काय आला तुमचा? 2 आला. आपण डिस्टन्स डी आणि ई या 2 पॉइंट मधला डिस्टन्स फाइंड आउट करतोय. म्हणजेच काय? लेंथ आली कोणाची? त्या 2 पॉइंट्स मध्ये डीई. लेंथ काय आली त्याची? 2 आली. आलं का लक्षात तुमच्या? हा ए आहे, हा सी आहे.
ए आणि सी मधल्या आपल्याला दोन पॉइंट्स मधले डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इकडे आपण डीई मधला केलं ना, डीई मधला, तसं आपण आता ए आणि सी मधला फाइंड आउट करतो. मी इकडे समजण्यासाठी तुम्हाला थोडस परत एकदा इथे फक्त तेवढाच पार्ट मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. ए चे कोऑर्डिनेट कोण आला? -5 आला. सी चा कोऑर्डिनेट कोण आला? -2 आला. होय ना? -2 आणि -5. आता आपल्याला काय करायचंय? ए सी मधला डिस्टन्स काढायचंय. तर डिस्टन्स ए कॉमा सी, डिस्टन्स ए कॉमा सी. -5 आणि -2 मध्ये मोठा कोण आला? तुम्हाला माहिती आहे -2 आहे. -5 इज इक्वल टू -2 प्लस 5 इज इक्वल टू किती आला हा? 5 - 2 3 आला. 5 - 2 होय ना? किती आला? 3 आला. डिस्टन्स एसी किती आला? म्हणजेच डिस्टन्स ए कॉमा सी इज इक्वल टू 3. म्हणजेच काय? लेंथ ए सी किती आले तुमची? 3 आले. होय ना? डिस्टन्स म्हणजेच काय? डिस्टन्स ए आणि सी दोन पॉइंट मधला डिस्टन्स म्हणजेच लेंथ ए सी किती आली तुमची? 3 आली. यावरून तुम्हाला लक्षात येते, हे बघा, मायनस असेल किंवा झिरोच्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतील किंवा लेफ्ट हँड साईडचे सगळे निगेटिव्ह नंबर्स असतील, डिस्टन्स कधीही निगेटिव्ह येत नाही. डिस्टन्स कधीही तुमचा मायनस मध्ये येत नाही, तो ऑलवेज पॉझिटिव्हच येणार. आणि समजा तुम्हाला डिस्टन्स सेम पॉइंटचा काढायचा आहे, मला डिस्टन्स डी काढायचा आहे. हे बघा, डी कॉमा डी. मला डिस्टन्स काढायचंय कोणाचा? डी कॉमा डीचा. मला पॉइंट डिस्टिंक्ट नाही आहेत, ते म्हणजे वेगवेगळे नाही आहेत, फक्त मला डीचाच डिस्टन्स काढायचा. मग तो काय येणार आहे? ऑब्व्हियसली 0 येणार आहे ना. नेक्स्ट आपण एक पॉइंट बघणार आहोत, जो की आहे बिटवीननेस. बिटवीननेस मध्ये तुम्हाला 3 कोलिनियर डिस्टिंक्ट 3 कोलिनियर पॉइंट्स दिलेले आहेत, पी, क्यू आणि आर. तर पी, क्यू आणि आर मध्ये प्रत्येक वेळेस पी क्यू आणि आरच्या मध्ये येणार आहे का? किंवा क्यू हा पी आणि आरच्या मध्ये येणार आहे का? त्यामुळे पॉसिबिलिटीज काय येतात? तर ह्या 3 पॉसिबिलिटीज येतात. एक तर क्यू हा पी आणि आरच्या मध्ये असेल, किंवा आर हा पी आणि क्यूच्या मध्ये असेल, किंवा पी हा आर आणि क्यूच्या मध्ये असेल. प्रत्येकच वेळेस सेम असेलच असं नाही. तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे, फाइंड आउट काय करायचं आहे की कोण मध्ये आहे. 3 पॉइंट मध्ये, 3 कोलिनियर पॉइंट्स मध्ये कोणता पॉइंट येणार आहे ते आपण इथं फाइंड आउट करू शकतो या बिटवीननेस मध्ये. त्यामध्ये या 3 पॉसिबिलिटीज मध्ये हा क्यू मध्ये आहे कोणाच्या? पी आणि आरच्या. हा आर मध्ये आहे पी आणि क्यूच्या. हा पी पॉइंट मध्ये आहे कोणाच्या? आर आणि क्यूच्या. या फर्स्ट मध्ये हे पी क्यू आर, हा क्यू काय आहे? मध्ये आहे कोणाच्या? पी आणि आरच्या. पी आणि आरच्या मध्ये कोण आहे? क्यू आहे. तर हे आपण आपल्याला कसं समजणार की हा क्यू मध्ये आहे? जेव्हा डिस्टन्स पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर असेल तेव्हा. जेव्हा डिस्टन्स पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू पी आर असेल तेव्हा आपल्याला क्यू हा पॉइंट मध्ये आहे समजणार. द बिटवीननेस इज शोन ॲज पी क्यू आर. बिटवीननेस इज शोन ॲज पी डॅश क्यू डॅश आर. म्हणजेच काय झाले? हे 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि क्यू हा त्याच्यामध्ये, पी आणि आरच्या मध्ये कोण आहे? क्यू आहे. क्यू हा इन बिटवीन आहे पी आणि आरच्या. ह्या सेकंड साठी आपण कसं लिहू शकतो? डिस्टन्स पी कॉमा आर प्लस डिस्टन्स आर कॉमा क्यू इज डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स पी कॉमा क्यू. म्हणजेच काय आला? पी आर प्लस आर क्यू. पी आर प्लस आर क्यू इज इक्वल टू पी क्यू. म्हणजेच काय आला इथे? पी आर क्यू. पॉइंट आर इज इन बिटवीन पॉइंट पी अँड क्यू. थर्ड नंबर साठी तुम्ही कसं लिहाल? डिस्टन्स आर कॉमा पी प्लस डिस्टन्स पी कॉमा क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर क्यू. मीन्स बिटवीननेस आपण कसा दाखवू शकतो? आर डॅश पी डॅश क्यू. पॉइंट पी हा इन बिटवीन आला पॉइंट आर आणि क्यूच्या. आलं का लक्षात तुमच्या बिटवीननेस? हे जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तेव्हा फार युजफुल आहे. एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल म्हणून आपल्याला ऑन अ नंबर लाईन पॉइंट ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 5, डिस्टन्स बी सी is equals to 11, distance AC is equals to 6. Which point is in between the other two? आपल्याला इथे विचारलंय काय? 3 distinct collinear points आहेत A, B, C नंबर लाईन वर. त्यामध्ये कोणता पॉइंट इन बिटवीन आहे बाकीच्या 2 पॉइंट्सच्या? आपल्याला असा क्वेश्चन आहे. डिस्टन्स BC किती दिलाय तुम्हाला? 11.
ए बी किती दिलाय 5, बी सी किती दिलाय 11, डिस्टन्स ए सी किती दिलाय तुम्हाला 6 दिलाय. तर यामधला सगळ्यात मोठा कोण आहे बीसी आहे जो की आहे 11. तर डिस्टन्स बी कॉमा सी इज इक्वल टू 11. याला मी देते नंबर 1. नेक्स्ट हा डिस्टन्स ए कॉमा बी आणि डिस्टन्स ए कॉमा सी हे जे दोन डिस्टन्स आहेत ना ते आपण ऍड करूया. ए कॉमा बी प्लस डिस्टन्स ए कॉमा सी इज इक्वल टू 5 प्लस 6 इज इक्वल टू किती आला तुमचा 11. हा आला नंबर 2, इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. From equation 1 and 2, distance b comma c is equals to distance a comma b plus distance a comma c. डिस्टन्स बीसी किती होता तुम्हाला दिलेला 11 होता. बी आणि एसी किती 5 प्लस 6 काय आले तुमचे 11. दोन्ही इक्वल आले ना. हा तुम्हाला ऑलरेडी 11 दिलेला आणि ही जी ऍडिशन होती ती तुमची आली 11. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून तुम्हाला काय मिळालं डिस्टन्स बीसी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स एसी. दॅट ए बी आणि एसी मग बिटवीन कोणाला देअरफॉर बिटवीन एस बी ए सी बिटवीन कोणाला ए हा पॉइंट आला इन बिटवीन बी आणि सीच्या. आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन फर्स्ट मध्ये एक तुम्हाला नंबर लाईन दिले आणि त्या नंबर लाईनवर बरेचसे नंबर प्लॉट केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारलंय काय प्रत्येक वेळेस तुम्हाला डिस्टन्स विचारलंय 2 पॉइंट्स मधला. त्यातला आपण फर्स्ट बघूया डिस्टन्स बीई. तुम्हाला डिस्टन्स बीई फाइंड आउट करायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला आधी बी आणि ई चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करावे लागतील. त्यामुळे कोऑर्डिनेट्स ऑफ कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज किती आहे 2. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई किती आहे हा इज 5. बी चा किती आहे 2 आहे. ई चा किती आहे 5 आहे. सिन्स 5 is greater than 2. Therefore, distance B comma E is equals to 5 minus 2 is equals to 3. आन्सर मिळाला तुम्हाला. जेव्हा जेव्हा तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट करताना तेव्हा कोऑर्डिनेट्स पहिल्यांदा शोधायचे. कोऑर्डिनेट्स शोधल्यानंतर त्या कोऑर्डिनेट्स मध्ये मोठा कोण जो मोठा असतोय ना त्या मोठ्यातून लहान मायनस करायचा. मोठा लहान मधून मायनस करायचा आणि जो मिळतो तो तुम्हाला आला डिस्टन्स. नंबर 2 काय दिलाय तुम्हाला डिस्टन्स J, A. डिस्टन्स J, A. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J. J चा कोऑर्डिनेट कोण आहे -2 आणि A चा कोऑर्डिनेट कोण आहे 1. सिन्स 1 is greater than -2. Therefore, distance J, A is equals to 1 minus 2 is equals to हे मायनस मायनस प्लस होणार 1 प्लस 2 is equals to 3. डिस्टन्स J, A. J आणि A या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स किती आलं तुमचा 3. बघा तुम्ही इथं J आहे आणि इथं A आहे 1, 2 आणि 3 युनिट्स आहेत ना. आलं का लक्षात तुमच्या. तुम्ही बाकीचे 6 जे राहतात एक्झाम्पल ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही करू शकता म्हणून तुमच्यासाठी मी ऍज अ होमवर्क ठेवलेला आहे. 2 तुम्हाला दाखवले ना प्रत्येक वेळेस डिस्टन्स काढताना त्या कोऑर्डिनेट्स काढायचे त्या दिलेल्या पॉइंटचे आणि मोठ्यातून लहान मायनस करायचा मग तुम्हाला डिस्टन्स आपोआप मिळून जाईल. आलं लक्षात तुमच्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये इफ कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय. कोऑर्डिनेट ए चा काय दिलाय एक्स दिलाय आणि बी चा काय दिलाय वाय दिलाय. देन फाइंड डिस्टन्स ए बी. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला एक्स कोण आहे आणि वाय कोण आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. एक्स कोऑर्डिनेट ए चा कोण आहे एक्स आहे आणि बी चा कोण आहे वाय आहे. तर आपल्याला डिस्टन्स काढायचंय ए बी मधलं. आणि प्रत्येक वेळेस एक्स म्हणजे कोण आणि वाय म्हणजे कोण हे त्यांनी दिलंय. फाइंड आउट आपल्याला काय करायचंय त्यातला डिस्टन्स. फर्स्ट एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 7. कोऑर्डिनेट of point A is x is equals to 1 and coordinate of point B is y is equals to किती दिलाय तुम्हाला 7. Since 7 greater than 1. 7 हा मोठा आहे ना 1 पेक्षा. Therefore distance
ए कॉमा बी फाइंड आउट करायचं तुम्हाला. ए कॉमा बी इज इक्वल्स टू 7 मायनस 1 इज इक्वल्स टू 6. डिस्टन्स काय आला तुमचा ए बी. ए कॉमा बी इज इक्वल्स टू 6 आला. सेम आपण क्वेश्चन फर्स्ट मध्ये केले ना, सेम, फक्त इथं कोऑर्डिनेट ऑफ ए इज प्रत्येक वेळेस एक्स जो तुम्हाला दिलाय तो, आणि मग बी चा काय आहे वाय. वाय जो दिलाय तो. एक्स इज इक्वल्स टू 6 and y is equals to minus 2. Coordinate of point A is x is equals to 6 and coordinate of point B is y is equals to minus 2. 6 greater than minus 2. Therefore डिस्टन्स ए कॉमा बी विचारले काय तुम्हाला. फाइंड डिस्टन्स ए कॉमा बी. ए कॉमा बी डिस्टन्स ए कॉमा बी इज इक्वल्स टू 6 मायनस मायनस 2 इज इक्वल्स टू 6 प्लस 2. देयरफॉर डिस्टन्स ए कॉमा बी इज इक्वल्स टू 8. क्वेश्चन फर्स्ट मध्ये 2 सॉल्व्ह केलेत. बाकीचे सगळे जे 6 होते एक्झाम्पल्स ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये पण आपण 2 सॉल्व्ह केलेत आणि बाकीचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. अगदी सोपे आहेत. तुम्ही फटाफट ओरली सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. स्किप नका करू. तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून बघा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज इन बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर देन स्टेट सो. जर दिलेले पॉइंट्स हे कोलिनियर आहेत का ते शोधायचं आहे. आणि जर चुकून एखाद्या वेळेस एक्झाम्पल मध्ये जर पॉइंट्स कोलिनियर आले नाहीत तर ते का आले नाही त्याचं रिझन तुम्हाला प्रत्येक वेळेस तिथं द्यावं लागेल. आलं का लक्षात तुमचं क्वेश्चन काय आहे. फर्स्ट डिस्टन्स पी आर इज इक्वल्स टू 7, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल्स टू 10 आणि डिस्टन्स क्यू आर इज इक्वल्स टू 3. यामध्ये हा पी आर आहे 7, पी क्यू आहे 10 आणि क्यू आर आहे 3. ह्यामध्ये मोठा कोण आहे हा आहे. याला मी देते क्वेश्चन, याला मी देते इक्वेशन नंबर 1. डिस्टन्स पी कॉमा आर इज इक्वल्स टू 10 याला म्हणूया आपण 1. याला 1 का म्हणूया कारण की हा तिन्ही मध्ये तो मोठा आहे ना, म्हणून मी त्याला साईडला ठेवते. तो म्हणते इक्वेशन 1. अँड डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल्स टू 7 प्लस 3 इज इक्वल्स टू 10. याला इक्वेशन 2. इकडे 10 मिळाला, इकडे 10 होताच इकडे 10 तुम्हाला मिळाला. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 डिस्टन्स पी क्यू is equals to distance P comma R plus distance Q comma R. Therefore point PR plus QR. Therefore point R is in between point P and Q. Point R is in between point P and Q. Therefore P Q comma R are collinear. That is P R Q or Q R P. क्वेश्चन 3 मधला नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 2. इकडे काय दिले तुम्हाला. डिस्टन्स आर एस इज इक्वल्स टू 8, डिस्टन्स एस टी इज इक्वल्स टू 6 आणि डिस्टन्स आर टी इज इक्वल्स टू 4. तुम्हाला विचारले काय तर हे यामध्ये इन बिटवीन 2 पॉइंट्स मध्ये कोण आहे ते विचारले आणि ते पॉइंट्स कोलिनियर आहेत का विचारले. होय ना. तर इथे आर एस इज इक्वल्स टू 8 आहे, एस टी इज इक्वल्स टू 6 आणि आर टी इज इक्वल्स टू 4 आहे. यामध्ये मोठा कोण आहे तर 8 आहे. म्हणून मी त्याला याला इक्वेशन नंबर 1 देते. सोल्युशन मध्ये हे जे गिवन आहे ना ते तुम्ही प्रत्येक वेळेस नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर डिस्टन्स आर एस इज इक्वल्स टू 8 याला द्या इक्वेशन तुमचा 1. राहिलेले हे 2, या 2चे आपण ऍडिशन करून बघू. डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर कॉमा टी इज इक्वल्स टू 6 प्लस 4 इज इक्वल्स टू आला 10. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. From equation 1 and 2 distance r comma s is not equals to distance s comma t plus distance r comma t. rs is not equals to st plus rt. आले का हे इक्वेशन जे आहे राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड वेगवेगळे आले म्हणजेच काय झालं आर एस आणि टी. देअरफॉर पॉइंट्स आर एस टी आर
नॉट कोलिनियर, आर नॉट कोलिनियर. आलं लक्षात तुमच्या? मगाशी आपण फर्स्ट एक्झाम्पल जे बघितलं त्यामध्ये हे जे इक्वेशन होतं ते टॅली होत होतं. राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड तुमची इक्वल येत होती, मग त्यामुळेच ते तिन्ही पॉईंट कोलिनियर येत होते फर्स्ट एक्झाम्पल मध्ये. आता ह्याच्यामध्ये काय येते, इकडे आला 8 आणि इकडे आला 10, त्यामुळं हे तिन्ही पॉईंट कोलिनियर असणार नाहीत. आलं का लक्षात तुमचे? एक कोलिनियर असणार आणि एक कोलिनियर नसणारी आपण सॉल्व्ह केलेले आहेत. बाकीचे जे आहेत ते तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून बघा. एकतर हा प्रॅक्टिस सेट 1.1 फारच मोठा आहे. बरेच एक्झाम्पल्स तुम्हाला तुमचं प्रॅक्टिस व्हावं म्हणून एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत. प्रत्येकातले आपण 2-2-2 का करून बघतोय, कारण की बाकीचे जे राहिलेले आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघावं म्हणून, आणि ते अतिशय सोपे आहेत, तुम्ही करू शकाल म्हणून मी ऍज अ होमवर्क म्हणून देते. यामधले 2 तुम्हाला आले की लक्षात? यामधल्या 2 नंतरचे जे आहेत ते तुम्ही जरूर सॉल्व्ह करून बघा. एखादा जरी त्यातला तुम्हाला जर वाटत असेल की आला नाही किंवा तुम्हाला थोडंसं जरी कन्फ्युजन असेल तर तुम्ही त्याबद्दल कमेंट करा. आपण तो पार्ट परत एकदा कव्हर करू. मला माहिती आहे की तुम्हाला ते येणार आहे, चुकणार नाहीये. तरी पण मी तुम्हाला इन्फॉर्म करते की जर चुकून तुम्हाला जर आलं नाही त्याबद्दल तर तुम्ही कमेंट करा, आपण तो पार्ट परत एकदा कव्हर करू.